नमस्कार मंडळी, आज शेंगदाणा गुळाचे लाडू आपण बनवणार आहोत। तर हे लाडू मुलांना मधल्या वेळेत खाण्याकरिता सुद्धा देऊ शकतो किंवा मग आता तर नवरात्री सुरू आहे त्यामध्ये उपवासाकरिता सुद्धा आपण खाऊ शकतो। तर चला मग पटकन बनवायला घेऊया। इथे मी लाडू बनवण्याकरिता शेंगदाणे घेतलेले आहे। तर हे 2 कप शेंगदाणे आहेत। हे शेंगदाणे मी या कपाने मोजून घेतलेले आहे। शेंगदाणे घेताना हे शेंगदाणे व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहे, कारण त्यामध्ये खराब शेंगदाणे सुद्धा असतात। तर ते शेंगदाणे लाडवामध्ये जर बारीक झाले तर लाडवाची चव बदलू शकते। हे शेंगदाणे आता भाजून घेऊया। तर हे शेंगदाणे भाजण्याकरिता इथे मी गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे। आता या कढाईमध्ये हे शेंगदाणे मी घालून घेत आहे। तर शेंगदाणे आपल्याला कमी आचेवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। मोठ्या आचेवर जर शेंगदाणे भाजले तर शेंगदाणे फक्त काळपट होईल, ते आतमधनं शिजल्या जाणार नाही। म्हणून यांना कमी आचेवरच छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे जर खरपूस होईपर्यंत भाजला गेले नाही तर लाडू खराब होण्याची शक्यता असते। हे लाडू आपल्याला शेंगदाणे आणि गूळ वापरूनच बनवायचे आहे। यामध्ये जराही तुपाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 10 ते 12 मिनिटांमध्ये आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झालेले आहे। इथे मी कमी ते मीडियम फ्लेमवरच हे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहे। मी गॅस बंद करून घेतलेली आहे। हे शेंगदाणे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आहे। इथे शेंगदाणे आपल्याला छान पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। तर हे शेंगदाणे मी सर्वात आधी थंड करून घेणार आहे। तर काहीच वेळामध्ये शेंगदाणे आपले संपूर्ण थंड झालेले आहेत। छान, आता यांना मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। मी इथे शेंगदाण्यांची सालं न काढताच वापरणार आहे। जर तुम्हाला साले काढून घ्यायची असेल तर तुम्ही पूर्ण सालं सुद्धा काढू शकता किंवा मग अर्धे सालं काढून अर्धे शेंगदाणे असं सुद्धा करू शकता। हे शेंगदाणे मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून आता यांना बारीक करून घेणार आहे। तर यांना खूप बारीक करून घ्यायचे नाही आहे। हे बघा, या प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे। थोडं दरदरच आपल्याला ठेवायचं आहे। आता याच प्रकारे मी बाकीचे शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेणार आहे। इथे मी सगळे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। तर आपण 2 कप शेंगदाणे घेतले होते त्यानुसार 2 कपच गूळ घालून घ्यायचा आहे। तर इथे मी किसलेला गूळ घेतलेला आहे। 2 कप गूळ आहे हा मी यामध्ये घालून घेत आहे आणि हे शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे। तर यामध्ये तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता। जर तुम्ही 1 किलो शेंगदाणे किंवा अर्धा किलो शेंगदाणे वापरत असाल तर त्याप्रमाणे 1 किलो आणि अर्धा किलोच गूळ वापरायचा। हे मिक्स करून झालेलं आहे। हे पुन्हा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे। हे थोडं थोडं करून मी पॉटमध्ये घालून यांना मिक्सरमधून काढून घेणार आहे। तर मिक्सरमध्ये फिरवताना याला ऑन ऑफ करून फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, मी मिक्सरमधून हे फिरवून घेतलेलं आहे। याला मी आता काढून घेत आहे। यामध्ये गूळ आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। हे बघा, मग छान असं बाइंडिंग येतं आहे याला। यामध्ये गुळामध्ये जो ओलावा असतो आणि शेंगदाण्यामध्ये जो तेल असतो तो रिलीज होतो आणि त्यामुळे लाडू छान वळले जातात। तर या प्रकारे सर्व मिश्रण मी बारीक करून घेणार आहे। इथे सगळं मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे। शेवटची बॅचसुद्धा मिक्सरमधून काढून घेतलेली आहे। आता हे या मिश्रणाचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे। तर यामध्ये मी तुपाचा जराही वापर न करता हे लाडू मी वळून घेणार आहे। तूप जर वापरलं तर या लाडवाला काही दिवसातच वास लागते आणि लाडू खायला खराब लागतात। तर इथे मी तुपाचा वापर न करता हे लाडू वळून घेणार आहे। तर बघा, या प्रकारे मी हे लाडू वळून घेत आहे। गुळाचं अचूक प्रमाण झाल्यामुळे हे व्यवस्थित लाडू वळल्या जात आहे। गुळाचं प्रमाण बरोबर घ्या म्हणजे लाडू छान वळल्या जाते। तर इथे लाडू बघा मी वळून घेतलेला आहे। याच प्रकारे मी इथे हे सगळे लाडू वळून घेणार आहेत। तुम्ही बघू शकता इथे मी सगळे लाडू वळून घेतलेले आहे। शेवटचा लाडू सुद्धा मी इथे वळून घेतलेला आहे। आणि अशा प्रकारे इथे मी
शेंगदाणा गुळाचे लाडू पूर्ण तयार करून घेतलेले आहे. इथे मी सगळे लाडू वळून घेतलेले आहे. मी इथे एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते. आपला लाडू असा छान खमंग झालेला आहे. शेंगदाणे जर छान भाजल्या गेले तर लाडू छान खमंग तयार होतो. आरोग्यदृष्ट्या हे लाडू अतिशय पौष्टिक आहे. ज्यांना रक्ताची कमी असते त्यांच्याकरिता तर अगदी पौष्टिक आहे. तर मग मधल्या वेळेत खाण्याकरिता असो किंवा मग उपवासाकरिता हे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली. जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.